नमस्कार, आपण पाहत आहात युवा चतुर्थी न्यूज। सातपूर अंबड लिंक रोडच्या निकृष्ट कामावर नगरसेवक भागवत आरोटे यांचा संताप। सातपूर अंबड लिंक रोडवर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नगरसेवक भागवत आरोटे यांनी केला आहे। संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे। रस्त्याच्या कामाची पाहणी करताना अनेक त्रुटी निदर्शनास आल्याचे आरोटे यांनी सांगितले। पाणी लाईन व इतर सुविधा योग्य पद्धतीने न बसवता निष्काळजीपणे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच प्रशासन आणि महापालिकेचे अधिकारी या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही त्यांनी केली। अशा पद्धतीने काम सुरू राहिले तर हा रस्ता काही दिवसांतच उखडून जाईल असा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी आरोटे यांनी केली। सातपूर अंबड लिंक रोड हा अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो। सातपूर व अंबड MIDC परिसरातील हजारो कामगार या मार्गावरून दररोज प्रवास करतात। मात्र सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, खडी आणि धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या संपूर्ण कामाची चौकशी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कठोर कारवाई करावी आणि त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक भागवत आरोटे यांनी केली आहे। पहा स्थानिक बातम्यांचा विश्वासार्ह आवाज युवा चतुर्थी न्यूज। माझा मृत्यू बी आज व्हायला बसलाय। आज सकाळीच मी माझ्या घरापाशी एवढं मोठं खड्डा झालेलं आहे। 2 वेळेस मी बुजवलं आतापर्यंत त्याला, पण आज मी त्याला एवढंच खड्डा झालेलं आहे आणि आत्ता पण इथेच एवढं खड्डा आहे। त्यांचं काम चालू आहे ठीक आहे, पण जिथं रोड चालू आहे त्या रोडला सुद्धा त्यांनी बुजवलं पाहिजे। त्या रोडला जिथं खड्डा चालवलं आहे त्या रोडला खड्डा बुजवला पाहिजे। डबल रोड झालाय तो एका बाजूने, आणि ज्या ठिकाणी खड्डे झाले ते थोडे तरी बुजवले पाहिजे, जेणेकरून का ॲक्सिडेंट होणार नाही। आणि आज ज्याला मी रिपेअर करायला मी हॉस्पिटलमध्ये सोडलंय शाह डॉक्टरच्या इथं, का तो इथून इथपर्यंत इथं आणि त्याचा नाकाचा शेंडा तुटून गेलाय। तर मला खूप रडू वाढलं तिथं, का इतका भयानक ॲक्सिडेंट झाला त्याचा, खड्ड्यात जाऊन त्याचा इतका भयानक ॲक्सिडेंट झाला आहे। तो म्हणतो मी नाशिकमध्ये राहू शकत नाही म्हणा, आता कुंभमेळा जरी नाही झाला इथं तरी चालू म्हणा, पण मी इथं नाही राहत म्हणा, आता मी घरी जातो निघून म्हणा। तो इथला नाही आहे नाशिकमधला। पपाई नर्सरी ते एक्सोलो हे रोडचं काम चालू आहे। लिंक रोडचं आपण बघितलं असेल, हा 24 मीटर रस्ता काँक्रिटीकरण होत आहे। एकूण रस्ता 36 मीटर आहे आणि 36 मीटर रस्त्यापैकी 24 मीटर आपण काँक्रिटीकरण करत आहोत। 12 मीटर ह्या बाजूला आणि 12 मीटर त्या बाजूला, असा 4 पदरी हा रस्ता काँक्रीटचा होत आहे। महापालिका हा रस्ता करत असताना सदर ठेकेदार जो आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचं काम करतो आहे। आपण बघितलं असेल की आपल्याला चम्मच दाखवले, रोडवर कुठल्या पद्धतीत पाणी मारलं जात नाही। टँकर आणून फक्त रोडवर उभा करायचा आणि कुठलंही पाणी मारायचं नाही। आपण बघितलं ही सर्व खडी उधळलेली आहे। जो रोड चेकिंग करून गेल्यानंतर तो रोड तोडला जातो, नंतर त्याच्यात पाईपलाईन टाकल्या जातात। हे सर्व मग ते मजबूतीकरण होणार कसं, माझा हा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की पावसाळी लाईन आपण बघितलं असेल, एका लाईनमध्ये चंबर नाही आहे, एक चंबर आत आहे, एक बाहेर आहे, एक मधीच कुठं तरी आहे, आणि ते चंबर आत्ताच तुटलेले आहे। मला तुम्ही सांगा, हे चंबर पुढील 20 वर्ष हा रस्ता राहिला पाहिजे, यासाठी काही व्यवस्था आहे की? माझ्या मते या नाशिककरांच्या पैशाची धुळदाण होत आहे आणि हे डोळ्याने देखवत नाही। इतकी वाईट परिस्थिती आपण स्वतःही पत्रकार म्हणून आपण बघितली, आणि ही सर्व परिस्थिती चालू असताना या नाशिककरांच्या पैशाची साधारण लूट चालू आहे। माझ्या मते याच्यावर कंट्रोल आलं पाहिजे। सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकलं पाहिजे अशी माझी मागणी आहे। आपण म्हणाल लगेच तरी काम चांगलं केलं नाही म्हणून त्याला काळ्या यादीत टाकायचं का, काळ्या यादीत टाकायचं का नाही, असाही प्रश्न नाही। आत्तापर्यंत ह्या ठेकेदारांनी, सदर ठेकेदार जो आहे त्यांनी कमीत कमी 25% काम व्हायला पाहिजे होतं। आपण बघितलं असेल ते आज 5% काम झाले। दुसरी गोष्ट, एक बाजूने काम करत असताना दुसऱ्या बाजूने त्यांनी त्या रस्त्याचे खड्डे तरी बुजवायला पाहिजे। सारे आपण आत्ता आपल्याला दाखवलेले मी सर्व खड्डे आहे, लोकांना जाता येत नाही, दररोज एक ॲक्सिडेंट होतो आहे। आजही एक ॲक्सिडेंट इथं झालेला आहे, एक मृत्यू या रोडवर झालेला आहे। आणि महासभेत हा विषय मांडून सदर निवेदन देऊन कोणत्याही ठेकेदारावर आजपर्यंत कारवाई झाली नाही। सदर ज्याचा मृत्यू झाला त्याला कुठलीही भरपाई मिळाली नाही। ज्यांचे ॲक्सिडेंट झाले त्यांनाही कुठलीही भरपाई आजपर्यंत मिळाली।
त्याने बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं नव्हतं. आजही तुम्ही बघितलं असेल पुढेही त्याचा वार्डन म्हणून माणूस उभा नाही, रस्त्यावर पाणी मारलं जात नाही आणि खड्डेही बुजवले नाही आहे. तरी माझी एक विनंती आहे आपल्या मार्फत शासनाला, आणि जे रस्ते जोपर्यंत हा रस्ता बुजवत नाही तोपर्यंत ह्या ठेकेदाराचं काम थांबवावं अशी विनंती आहे आपल्याला, आणि सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं. पुढे पावसाळा हा 1 महिन्यावर आहे. जर हे काम वेळेत झालं नाही तर याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागणार आहे. आमचा अंबड MIDCचे कंपनी मालक असतील, वर्कर असतील, ह्या रोडनी जाये असतात, आणि आज गंगापूर रोडवरून कोणी मालक येतो, कोणी खामदार सातपूरवरून इकडे येतो. या सर्व लोकांचे अति वाईट हाल आहे. ट्रॅफिक सर्व जाम होत आहे, पण याचं कोणालाही घेणं देणं पडलेलं नाही, ना शासकीय अधिकारी ना कोणती यंत्रणा. आपण बघितलं असेल याच्यावर कोणता वार्डन उभा नाही आहे की कोणी पोलीस उभा नाही आहे, आणि म्हणून नागरिकांचे आतुनात हाल होत आहे. त्याच्याकडे कोणीही करत लक्ष देत नाही आहे. पण शासकीय अधिकारी ठेकेदारांना सांभाळत घेत नाही. माझा स्पष्ट आरोप आहे की ठेकेदारांना हे अधिकारी सांभाळून राहिले सर्व, आणि म्हणून ठेकेदार महाजल्यासारखा करतोय, कुठलंही काम ठीक होत नाही.